90.1 वरती मी देवदत्त तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आज पुढचा काही वेळ मी तुमच्याशी बोलणार आहे माझ्या प्रोफेशनबद्दल, माझ्या माध्यमाबद्दल. अर्थात ते आहे रेडिओचं माध्यम. आणि रेडिओचं जे माध्यम आहे हे माध्यम ऐकण्याचं माध्यम आहे. आपण हे माध्यम कानाने ऐकतो, त्यामुळे एका अर्थाने कानगोष्टी करणारं आणि आजच्या भाषेत सांगायचं तर थोडंसं पॉझिटिव्ह गॉसिपिंग करणारं असं हे मीडियम आहे. तर चला बघूयात या रेडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत, मी तुम्हाला काय सांगणार आहे आणि आपण काय मजा करणार आहोत. कारण आनंद आणि मजा या दोन गोष्टी आहेत ज्या रेडिओसाठी खूप 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 महत्त्वाच्या असतात. तर जेव्हा आपण रेडिओबद्दल बोलतो त्यावेळेला पहिली गोष्ट रेडिओच्या बाबतीतली ही आहे की रेडिओ हे ऑडिओ माध्यम आहे, हे श्राव्य माध्यम आहे. सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण सगळेजण जे भेटतो एकमेकांना ते ब्रॉडकास्टिंग आणि वेबकास्टिंगच्या माध्यमातून भेटतो. तर रेडिओ हे पहिलं ब्रॉडकास्ट मीडियम आहे. जगातलं सगळ्यात पहिलं ब्रॉडकास्ट मीडियम हे रेडिओ आहे. आता या ब्रॉडकास्ट हा शब्द कसा आला तर त्याची एक गंमत आहे बरं का. हा शब्द मुळामध्ये शेतीतनं आलेला आहे. म्हणजे एखाद्या शेतामध्ये धान्य ज्या वेळेला पेरलं जातं त्यावेळेला जो शेतकरी असतो तो ते धान्य सगळीकडे मुक्तपणे फेकतो, उधळतो असं आपण जरी म्हटलं त्याला, तर त्यालाच आपण ब्रॉडकास्ट असं म्हणतो. त्यामुळे ॲग्रिकल्चरमधून कल्चरमध्ये आलेला असा हा शब्द ब्रॉडकास्टिंग आहे आणि रेडिओ हे पहिलं ब्रॉडकास्ट माध्यम आहे. रेडिओ हे अत्यंत फ्लेक्सिबल माध्यम आहे. म्हणजे रेडिओ आज तुम्ही जर मला विचारलं किंवा तुम्हीही आजूबाजूला आत्ता हे लेक्चर ऐकता ऐकता बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की तुमच्याकडे लॅपटॉप आहे, तुमच्याकडे टेलिव्हिजनची स्क्रीन आहे, तुमच्याकडे तुमचा मोबाईल आहे, पण रेडिओ नावाचा डिव्हाइस कुठे आहे का? तर आज कदाचित तो आपल्याकडे डिव्हाइस म्हणून नसतो, एखादी वस्तू म्हणून रेडिओ नसतो, पण आपल्या आजूबाजूच्या अनेक वस्तूंमध्ये रेडिओ असतो. फॉर एक्झाम्पल तुमच्या मोबाईलमध्ये रेडिओ 100% आहे, तुमच्या फ्रीजच्या दारावरती रेडिओ असू शकतो, तुमच्या गाडीमध्ये रेडिओ असतो, ज्यावेळेला तुम्ही हेडफोन्स लावता त्यामुळे अर्थातच रेडिओ आपण ऐकत असतो. आणि रेडिओचा सेट जर तुमच्या घरामध्ये असेल तर मला खात्री आहे तुमच्या आजी आजोबांपासून आणि कधीकधी पणजोबांपासून असणारा सुद्धा रेडिओ हा आपल्या घरामध्ये असतो. त्यामुळे रेडिओ हा खूप फ्लेक्सिबल आहे आणि सकाळी 6 वाजल्यापासून ते आकाशवाणीच्या संदर्भामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत आणि FM रेडिओच्या बाबतीमध्ये बॅक टू बॅक म्युझिकनी 24 तास चालणारं असं हे माध्यम आहे. रेडिओ हे व्हिज्युअलायझेशन करायला लावणारं माध्यम आहे. म्हणजे रेडिओ ज्या वेळेला आपण ऐकतो त्यावेळेला एखाद्या गोष्टीचं वर्णन करणं, एखाद्या प्रसंगाचं वर्णन करणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्याबद्दलही आपण बोलूयात. आणि त्यामुळेच रेडिओ हे बॅकग्राऊंड मीडियम आहे. आता बॅकग्राऊंड मीडियम आहे म्हणजे काय तर रेडिओ आपण ज्या वेळेला ऐकत असतो त्यावेळेला आपण बाकीच्या अनेक गोष्टी करत असतो. म्हणजे तुम्ही अभ्यास करताय आणि अभ्यास करता करता रेडिओ ऐकला जाऊ शकतो, अगदी निश्चितपणे ऐकला जाऊ शकतो. हां, आता एखाद्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट पाठच करताय त्यावेळेला कदाचित नाही ऐकलं जाणार, पण एखादी असाइनमेंट पूर्ण करताय, एखादं जर्नल पूर्ण करताय, अगदी मी सुद्धा दिलेली असाइनमेंट पूर्ण करता करता रेडिओ ऐकलाच पाहिजे, कारण रेडिओवरतीच असाइनमेंट असणार ना. त्यामुळे अशा अनेक गोष्टी करताना आपण रेडिओ ऐकत असतो. यातला एक सगळ्यात छान आणि मला खात्री आहे की प्रत्येकाने हा अनुभव घेतला असेल. त्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर गाडी चालवताना आपण निश्चितपणे रेडिओ ऐकत असतो. फक्त त्याही वेळेला एक काळजी मात्र घेतली पाहिजे की आवाज हा कमी ठेवला पाहिजे, कारण हे बॅकग्राऊंड मीडियम असल्यामुळे आपलं लक्ष इकडे तिकडे जाता कामा नये. मागचे हॉर्न, आवश्यक त्या सूचना या आपल्याला कळल्या पाहिजेत, त्याची जाणीव राहिली पाहिजे. अशा बेतानीच रेडिओ हा गाडीमध्ये पण ऐकला पाहिजे. त्यामुळे तर ट्रॅफिकच्या अपडेट्स आपल्याला पटकन कळतात आणि ट्रॅफिकमध्ये अडकलो असू तर गाणी ऐकता ऐकता प्रवास पण जरा छान होतो. त्यामुळे असं हे आपलं रेडिओचं माध्यम आहे. आता ज्या वेळेला आपण रेडिओच्या इतिहासाबद्दल बोलतो, हिस्ट्री ऑफ रेडिओ, त्यावेळेला ना जशी अनेक माध्यमं, खरं तर सगळीच माध्यमं ही टेक्नॉलॉजी आणि कंटेंट या दोन्हीच्या एकत्र येण्याने तयार झालेली आहेत, तीच गोष्ट रेडिओच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण रेडिओचा या अर्थाने विचार करतो त्यावेळेला साधारणपणे एक 100-1 वर्ष आपल्याला मागं जावं लागतं पहिल्या
विश्वयुद्धाच्या वेळेला काही तंत्रज्ञ, काही सायंटिस्ट हे वायरलेस टेलिग्राफीवरती खूप काम करत होते आणि त्यातून रेडिओचा उदय जो आहे तो तिथून झाला. तुम्ही स्क्रीनवरती त्याबद्दलची मी दिलेली माहितीसुद्धा बघू शकता. तर पहिल्या महायुद्धामध्ये ज्या आपल्या तंत्रज्ञांनी आणि शास्त्रज्ञांनी जे उत्तम काम केलं, ज्याच्यामध्ये वायरलेस सिस्टम जी जहाजांवरती सुद्धा होती, जिथनं एक संदेश दुसरीकडे पाठवला जायचा, त्याचं एक सोफॅस्टिकेटेड व्हर्जन, पुढे गेलेलं डेव्हलप झालेलं जे व्हर्जन आहे ते रेडिओ हे माध्यम आहे असं आपल्याला दिसतं. अर्थातच याची सुद्धा सुरुवात मुळामध्ये अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये झाली आणि त्यानंतर भारतामध्ये सुद्धा याचा जो उदय आहे तो बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये झाला. आणि त्याच्या जर काही जुन्या खुणा मला तुम्हाला सांगायच्या असतील तर तुम्ही मुंबईमध्ये जर कधी गेलात ना, तर साऊथ मुंबईमध्ये आपण जातो, साऊथ बॉम्बेमध्ये आपण जातो आणि तिकडे आपण ताज हॉटेल वगैरे सुद्धा बघत असतो. तिथे एक रेडिओ क्लब पण आहे. आता असं म्हणतात की त्या रेडिओ क्लबमध्ये सुद्धा सुरुवातीला असे प्रयोग व्हायचे आणि आजही तुम्ही जर तिकडे गेलात तर आपल्याला रेडिओ क्लब ही वास्तू दिसते. आणि बाकी कुणाला जर इंटरेस्ट असेल तर गोष्ट मुंबईची नावाचा एक खूप सुंदर पॉडकास्ट लोकसत्तानी केलेला आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा या पहिल्या रेडिओ स्टेशनचे रेफरन्सेस आपल्याला मिळतात. त्यामुळे ज्यांना कुणाला इंटरेस्ट असेल त्यांनी गोष्ट मुंबईची हा पॉडकास्टसुद्धा लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलवरती नक्की बघावा. त्याच्याबद्दलही तुम्हाला अजून छान माहिती ही तिकडे डिटेलमध्ये मिळेल. साधारणपणे आपल्याकडे जो रेडिओ सुरू झाला, म्हणजे रेडिओ माध्यम म्हणून जे सुरू झालं ते आत्ता मी तुम्हाला म्हटलं तसं USA मुळामध्ये ते सुरू झालं. अगदी जुन्यातला जुना रेफरन्स हा आपल्याला 1915 सालचा आपल्याला मिळतो. त्यानंतर मग अमेरिकेमध्ये रेडिओ हा 1920च्या आसपास हा खूप चांगल्या प्रमाणामध्ये सुरू झाला आणि नंतर वेगवेगळ्या रेडिओ कंपन्या या अमेरिकेमध्ये त्या पद्धतीने उदयाला आल्या. ज्या वेळेला आपण रेडिओचा भारतातला विचार करतो त्यावेळेला आत्ता मी ज्याचा उल्लेख केला तसा मुंबईमध्ये, कलकत्त्यामध्ये, लाहोरमध्ये 1918 ते 1919 या काळामध्ये रेडिओ संदर्भामध्ये प्रयोग व्हायला सुरुवात झालेली होती. आणि त्याचं जे मूर्त स्वरूप आहे एका अर्थाने ते आपल्याला 20 ऑगस्ट 1921 रोजी आपल्याला दिसतं, ज्यावेळेला पहिला न्यूज रिपोर्ट हा ब्रॉडकास्ट झालेला होता. आता पुन्हा एकदा ज्यावेळेला हे प्रयोग होत होते त्यावेळेला त्या प्रयोग करणाऱ्या मंडळींना तो प्रयोग यशस्वी करायचा होता. त्यांच्या डोळ्यासमोर हा विचार नव्हता की 100 वर्षानंतर एखाद्या रेकॉर्डच्या बुकमध्ये आपलं नाव जाईल किंवा कुणीतरी आपण इतिहास घडवतोय याची त्यांनाही कल्पना नसते. म्हणजे इतिहासाबद्दल हे म्हटलंच जातं की इतिहास घडत असतो त्यावेळेला तो घडवणाऱ्यांना त्याची कल्पना नसते, ती गोष्ट ते सहज करत असतात. आणि रेडिओच्या बाबतीमध्ये किंवा माध्यमातल्या अनेक, खरं तर सगळ्याच माध्यमांच्या बाबतीमध्ये अगदी फेसबुकपर्यंत ही गोष्ट आपण नेहमी बघतो की ती खरी असते की ते सहज गोष्ट ती करत असतात आणि नंतर लक्षात येतं की अरे हा रेकॉर्ड झालेला आहे. त्यामुळे या तारखा ज्या असतात या आहेत पण या अशाच असतील असं आपण म्हणू नाही शकत. ज्या वेळेला काही वेगळं संशोधन होतं त्याच्यामध्ये काही नवीन गोष्टी ज्या वेळेला येतात त्यावेळेला त्या बदलल्या जातात, एवढाच फक्त मुद्दा. आणि हा रेडिओसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा विषय असतो कारण आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त बोलायचंही असतं आणि योग्य, नेमकं आणि बरोबर किंवा करेक्ट अशी इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची असते. त्यामुळे ती गोष्ट होती. अर्थात जे सगळ्या माध्यमांच्या बाबतीमध्ये होतं ते सुरुवातीला रेडिओच्या बाबतीतही झालं की नवीन माध्यम होतं, त्यामुळे नवीन माध्यमाला पहिल्यांदाच फायनान्शियल क्रायसिस हा त्याच्यामध्ये आला आणि त्यामुळे ते माध्यम चालेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. पण त्यानंतर त्यावेळेच्या भारत सरकारने, जे अर्थातच ब्रिटिश गव्हर्नमेंट होतं, त्यांनी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस ISBS नी ऑल इंडिया रेडिओ हा एका अर्थाने 1936 साली हा सुरू केला. पुढे जाऊयात. रेडिओचा सगळ्यात मोठा जो प्रसार भारतामध्ये झाला तो 1947 नंतर झाला. याचं कारण असं आहे की भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा भारताच्या त्यावेळेच्या सरकारच्याही समोर होता आणि वेगळ्या अर्थाने समाजाच्या सुद्धा समोर होता. तो असा होता की त्यावेळेची आपली जी लिटरसी रेट आपला जो होता तो खूपच कमी होता. आणि अशा वेळेला ज्यावेळेला लिटरसी रेट आपला अत्यंत कमी होता त्यावेळेला बोलण्याच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचू शकत होतो आणि त्या माध्यमातून
ज्या ज्या सरकारी कार्यक्रमसुद्धा जे होते आणि एक समाज म्हणून उभं राहताना ज्याला आपण डेव्हलपमेंट कम्युनिकेशन असं म्हणतो, ते करण्याचं सगळ्यात उत्तम माध्यम हे त्यावेळेला भारतामध्ये रेडिओ हे होतं. फक्त भारतात नाही तर संपूर्ण दक्षिण आशियामधलं ते माध्यम होतं आणि अत्यंत परवडणारं असंही माध्यम होतं. म्हणजे मगाशी मी तुम्हाला म्हणालो की रेडिओ हे फ्लेक्सिबल मीडियम आहे, त्यावेळेला रेडिओ हे याही बाबतीमध्ये खूप फ्लेक्सिबल मीडियम आहे की एखाद्या रेडिओ कार्यक्रमाच्या निर्मितीचा खर्च हा अत्यंत कमी असतो. म्हणजे समजा एखादा ऑडिओ व्हिज्युअल कार्यक्रम निर्माण करण्याचा खर्च आपला जर 10,000 रुपये येत असेल, तर एखादा रेडिओचा कार्यक्रम निर्माण करण्याचा खर्च हा साधारणपणे 1,000 ते 2,000 रुपये एवढाच येतो. इतकं हे फ्लेक्सिबल माध्यम आहे. त्यामुळे निश्चितपणे की पहिल्या किमान 30 वर्षामध्ये रेडिओची जी कामगिरी भारतामध्ये होती ती खूप महत्त्वाची आणि खूप मोठी होती. साधारणपणे 23 भाषा आणि 146 बोली भाषांमध्ये आज भारताचा रेडिओ हा पसरलेला आहे. 146 बोली भाषांमधून आज कंटेंट हा भारतातल्या रेडिओमध्ये तयार होतो. मला वाटतं जगभरातलं एक सगळ्यात मोठं रेडिओ नेटवर्क हे आज भारतामध्ये आहे आणि हीच या माध्यमाची सगळ्यात मोठी गंमत आहे. हेच या माध्यमाचं आज सगळ्यात मोठं बलस्थान आहे. म्हणजे काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून ते आपण म्हणूयात बंगालपर्यंत सगळीकडे या माध्यमाचा जो प्रसार आहे तो झालेला आहे. आणि या सगळ्याबरोबर एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे गाणी हा या माध्यमाचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणजे रेडिओनी आपल्याला काय दिलं असं ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्या, रेडिओनी आपल्याला लता दीदी दिल्या, रेडिओनी आपल्याला आशाताई दिल्या, रेडिओनी आपल्याला मोहम्मद रफी दिले, रेडिओनी आपल्याला किशोर कुमार दिले. आजही पुण्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या कोणत्याही शहरामध्ये सिग्नलला थांबून जर एखादा तरुण किंवा तरुणी किंवा कोणत्याही वयातली व्यक्ती ही कानामध्ये हेडफोन लावून जरा पायाने त्यांनी जर ताल धरला असेल तर आपण निश्चितपणे म्हणू शकतो की हा रेडिओवरती कोणतं तरी गाणं ऐकतोय. त्यामुळे रेडिओनी जर आम्हाला काही दिलं असेल तर खूप सारा आनंद दिला, ही गोष्ट मात्र नक्की आहे. पुढे जाऊयात. ऑल इंडिया रेडिओची जी सगळी डेव्हलपमेंट झाली, त्याचा जो काही विकास होत गेला 1920 पासून आपण मगाशी म्हटलं तसं की 1923मध्ये ब्रॉडकास्ट प्रोग्राम हा रेडिओ क्लब बॉम्बेनी सुरू केला. त्यानंतर कलकत्त्यामध्ये सुद्धा तो प्रयत्न सुरू झाला. ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस ही मद्रासमध्ये सुद्धा 1924 साली सुरू झाली. इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी IBC ही 1927 साली सुरू झाली आणि कलकत्ताचं जे स्टेशन IBCचं आहे ते 26 ऑगस्ट 1927ला सुरू झालेलं होतं. 1930च्या दशकामध्ये मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे बरीच आर्थिक टंचाई ही रेडिओला आली, पण त्यानंतर त्यावेळेच्या भारत सरकारने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला. त्यांनी त्यानंतर रेडिओ हातामध्ये घेतला आणि त्याला चांगल्यापैकी मूर्त स्वरूप हे आलेलं आपल्याला दिसलं. 1940च्या दशकामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती की वेगवेगळ्या संस्थानांमध्ये म्हैसूरसारख्या वगैरे रेडिओ सुरू झाला, पण त्याचबरोबर 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि भारताची फाळणीसुद्धा त्यावेळेला झालेली होती. त्यामुळे जे रेडिओ स्टेशन्स होते त्याचीही त्यावेळेला फाळणी झालेली होती आणि त्या अत्यंत महत्त्वाच्या आणि एका अर्थाने अत्यंत सिरियस अशा वातावरणामध्ये सुद्धा रेडिओनी आपलं जे काम आहे ते खूप चोखपणे बजावलेलं होतं. 1950च्या दशकामध्ये रेडिओ हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढला, पसरला आणि त्याचबरोबर 3 ऑक्टोबर 1957 रोजी विविध भारतीची सुरुवात झाली. आजसुद्धा भारतामध्ये असं एकही शहर नाही आणि मला खात्री वाटते अशी कोणतीच जागा आज भारतामध्ये नसेल जिथे आकाशवाणी आणि ऑल इंडिया रेडिओ पोचलेला नाही आहे. त्यामुळे खूप मोठं काम हे 1950च्या दशकामध्येही झालं. 1960च्या दशकामध्ये कमर्शियल विविध भारतीवरती सुरू झाले युवावाणी की ज्यातनं अनेक रेडिओ प्रेझेंटर्स हे तयार झालेले आहेत. म्हणजे आजही आपण या लेक्चरच्या माध्यमातून ज्या वेळेला मी तुमच्याशी बोलतोय त्यावेळेला मला हे सांगितलं पाहिजे की मी स्वतःसुद्धा माझ्या या माध्यमातले सुरुवातीचे धडे जे आहेत ते युवावाणीमध्ये घेतलेले आहेत. मग कधी पुस्तक परिचय करून देण्यासाठी गेलेलो होतो, तर कधी एखाद्या मुलाखतीसाठी गेलेलो होतो किंवा अनेक गोष्टींसाठी गेलेलो होतो. आजही युवावाणी हा कार्यक्रम अतिशय
ऐकला जातो, गावामधनंही खूप ऐकला जातो आणि MPSC UPSCची जे विद्यार्थी तयारी करतात त्या MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगी असा आहे. 1970च्या दशकामध्ये रेडिओ हा अजून मोठा झाला आणि FM रेडिओ, FM टेक्नॉलॉजी, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन ज्याला आपण म्हणतो, ती सुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रसार हा आपल्याला बघायला मिळाला. 1980च्या दशकामध्ये पुन्हा एकदा एका लिबरलायझेशनकडे आपण जाण्याच्या आधीचं हे दशक होतं. त्यामुळे आणि हे पुन्हा एकदा एका वेगळ्या अर्थाने महत्त्वाचं दशक रेडिओसाठी याने होतं की टेलिव्हिजन हे माध्यम 1980च्या दशकामध्ये पॉप्युलर व्हायला लागलेलं होतं. आपल्याला माहिती आहे रामायण, महाभारत अशा जे क्लासिक आपण म्हणूयात इंडियन टेलिव्हिजनवरचे, ते सुद्धा या दशकामध्ये आलेले होते. पण त्याही वेळेला रेडिओची अशी स्वतःची ओळख होती. पण हे ते दशक होतं ज्यावेळेला दूरदर्शन घराघरामध्ये पोचला आणि या दशकाच्या शेवटी म्हणजे 90च्या सुरुवातीला छोट्याशा पावलांनी केबल टेलिव्हिजन सुद्धा आपल्याकडे सुरू झालेला होता. आणि नंतरच्या दशकामध्ये जी गोष्ट झाली त्याचे फुटप्रिंट्स हे आपल्याला 1980च्या दशकामध्ये दिसतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 1990च्या दशकामध्ये जी झाली ती म्हणजे LPG, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनमुळे रेडिओ जो आधी फक्त सरकारी माध्यम होता तिथे आता खाजगी कंपन्यासुद्धा यायला लागल्या, ऑपॉर्च्युनिटीज वाढल्या, त्यामुळे प्रेझेंटेशनच्या स्टाईल्स बदलल्या. आज जो रेडिओ आपल्याला बऱ्यापैकी पॉप्युलर झालेला दिसतो तो FM रेडिओ आणि अगदी आजचं जे माध्यम आहे पॉडकास्टिंगचं, म्हणजे तुम्ही स्पॉटिफाय ऐकत असाल, तुम्ही कुकू FM ऐकत असाल, तुम्ही पॉकेट FM ऐकत असाल किंवा स्पॉटिफायवरती तुमच्या स्वतःचे पॉडकास्ट असतील किंवा यूट्यूब म्युझिक ऐकत असाल, ॲमेझॉन म्युझिक ऐकत असाल, या सगळ्याची सुरुवात ही 1990च्या दशकामध्ये आपल्याला होताना दिसते. आणि टाइम्स FM किंवा आजचं जे रेडिओ मिर्ची आहे त्याची सुरुवात ही पहिल्यांदा झालेली होती. मगाशी मी म्हटलं तसं एखादी गोष्ट सुरू होत असते त्यावेळेला ती सहज सुरू होते. हा इतिहास होणार आहे हे कुणालाच माहिती नसतं. त्यामुळे दिलेल्या तारखा या थोड्याशा इकडे तिकडे असू शकतात. ज्या पद्धतीने संशोधन बदलेल त्या पद्धतीने आपल्याला ते स्वीकारावं लागतं. FM रेडिओचा जो दुसरा फेज होता तो 2008 ते 2010 या वेळेमध्ये आपण फेज 2 हा बघितला, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या अपकमिंग मेट्रोजमध्ये म्हणजे कोल्हापूरमध्ये, नाशिकमध्ये, नागपूरमध्ये, पुण्यामध्ये सुद्धा FM रेडिओ हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आला. पुण्यातल्या रेडिओबद्दल जर आपण बोलायचं तर प्रायव्हेट रेडिओ हा पुण्यामध्ये 2002 साली पहिल्यांदा आला, जो रेडिओ मिर्ची होती, हे रेडिओ स्टेशन होतं. त्यानंतर 2008मध्ये 7-8मध्ये रेडिओ सिटी, रेड FM, बिग FM असे वेगवेगळी माध्यमं, वेगवेगळे रेडिओ स्टेशन्स हे त्यावेळेला तिकडे आलेले होते. आत्ता जी सगळी माहिती मी माझ्या स्लाईड्समध्ये तुम्हाला दिलेली आहे ती आणि भारतातला रेडिओ जर तुम्हाला संपूर्णपणे जाणून घ्यायचा असेल तर प्रसार भारतीची ही वेबसाईट मी तुम्हाला दिलेली आहे. प्रसार भारतीची AIRची असणारी ही वेबसाईट आहे. याच्यावरती संपूर्ण रेडिओचा इतिहास, भारतामध्ये रेडिओ कसा बदलला, कसा आला आणि आज रेडिओ नेमकं काय करतं आहे याची सगळी माहिती इथे तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर लाईव्ह गाणीही ऐकायला मिळतील. त्यामुळे नक्की ऐका, या वेबसाईटला नक्की भेट द्या, त्याच्यावरचे रेफरन्सेससुद्धा बघा आणि पुन्हा एकदा पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.